येतोय बोल काय गडबडवला नाही ना हा येतोय ना हो दे सुरुवात असा हलवतो ना असा हलवतो डायरेक्ट कानात हा करूया सुरुवात हो आल्यावर कसा पाया पडाला हा पाया कसा पडला आल्यावर असा गोलगोल फिरला गोलगोल ओम नमः शिवाय केला होय ना बुवानो लक्ष ठेवा कोणाला किती विनंत्या केल्या तरी देव सोडून आज तुम्हाला कोण वाचवू शकत नाही आहे ना फक्त त्याचा धावा करायचा बारीला सुरुवात करतोय बघा म्हणायचंय काय तुझ्या डोळ्याची कमान तिथं ववाळीन प्राण वैन फुफाट्यात तुझी सावली वैन फुफाट्यात तुझी सावली तुझ्या जोडीनं गोडीनं हर पुनी देह भान अनुल सुमिला सोन पावली अनुल सुमिला सोन पावली जगण्याची रीत तू खोऱ्यातली प्रीत तू कवाचार पुण्याई दान तू केवड्याच पान तू कस्तुरीचा रान तू पाघुळल्या जीवाच गभान तू केवड्याच पान तू कस्तुरीचा रान तू पाघुळल्या जीवा आई दुर्गा मातेच्या चरणी आणि माझ्या सर्व रसिक मायबापांच्या चरणी विनंती ठेवतोय बघा म्हणायचं आहे काय तुझ्या चरणावरती आज रीत व्हावी ही ओझ सप्त सुरांनी रात रंगली ओ सप्त सुरांनी रात रंगली तुझ्यामुळे मला मान माझी वाढली होशान ही शब्दात नाही माया मावली ही शब्दात नाही माया मावली या हृदयाचा श्वास तू जीवाची आस तू सदैव या मनामध्ये हसतो वंदन हे करतो कर प्रेमान स्वीकारतो माझ्या डोईवरच्या तुऱ्याचा साजतो वंदन हे करतो कर प्रेमान स्वीकारतो माझ्या डोईवरच्या तुला
विघ्नहर्ता माझा बाप्पा गणराया, महाराष्ट्राचं कुलदैवत श्रीदेव खंडेराय आई तुळजा भवानीच्या चरणी वंदन करू. सह्याद्रीच्या या उंच पर्वतरांगांच्या हिरव्यागार दरी खोऱ्यात साधू संत महंत ज्ञानवंत आणि देवदेविकांच्या पुण्यश्लोकाने पावन झालेल्या या पवित्र आणि पावन भूमी अथांग सागराच्या कुशी नवांगांनी विविध कला गुणांनी नटलेला, लोक परंपरेने बहरलेला, गोड अमृतवाणीने सजलेला हा माझा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राचं आराध्य दैवत अत्याचार आणि गुलामीच्या अंधारातून हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी सूर्याकडे घेऊन जाणार रयतेचं दैवत श्रीमंत योगी राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती जात मराठ्याशी धर्मवीर धर्मरक्षक राजे छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण ज्योती आई सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि या माझ्या कोकणातील या लोककलेवरती प्रेम करणाऱ्या इथे जमलेल्या माझ्या तमाम कलाप्रेमी रसिकांना लोकशाहीर दत्ताची गणाटी निर्मित ही माझी शाखा साई कृपा नाच मंडळ शाखा चांदोर तुरेवाले शाहीर श्री सुशांत गराटे मुक्काम पाथरट पोस्ट पाली तालुका जिल्हा रत्नागिरी माझ्या तमाम कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आज सुवर्णाचा दिवस आहे. माझ्या दुर्गा मातेला नव अंगानी नवरंगानी नवरूप लागलेली आहेत आणि 2 दिवसावरती दसरा येऊन गेलाय, बरोबर ना. जय भैरी भवानी मित्र मंडळ चांदोर कालकरवाडी मैत्री ग्रुप आजचे आयोजक आहेत राज रवींद्र तरळ, दुर्गेश प्रतीक, प्रथमेश अक्षय, अवधूत विश्वास, गणेश, सूरज, साहिल, समर्थ, ऋषिकेश, संकेत, अनिकेत, सूर्यकांत, उमेश आणि दिगंबर या सगळ्या मित्रांसाठी इथं जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. लोक काय जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता 4 गाणी नुसती बरी नाही जाईल. हा कराटे बाबा बोलते नाच करते काय म्हणून. आणि ज्या दिवशी ग्रामदेवता आई नवलाई पाहुणे अखंड गावचं ग्रामदैवत सोमेश्वर आणि आज ही माझी दुर्गा माता आज विराजमान आहे. आणि या गावामध्ये ज्यांच्या नावानं माझी कला चालू आहे आणि ही माझी आजची शाखा आहे ते माझे साईबाबांच्या चरणी वंदन करतो. आणि श्री संजय गोताड गावकर गोताडवाडी, श्री नीलकंठ गोताड पुजारी, श्री बाळकृष्ण गोताड, नारायण गोताड, मंगेश गोताड, पांडुरंग गोताड, तुरेवाले शाहीर सूर्यकांत तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत. शक्तिवाले शाहीर दत्ताराम तरळ, नितेश ठीक, सतीश तांबे, त्याचप्रमाणे स्वप्नील शाहीर तुरेवाले, स्वप्नील कोलगे आहेत. या सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो या ठिकाणी आज या वर्षी आणि जवळजवळ वडील असल्यापासून मला भावासारखी मुलासारखी छत्रछाया दिली आणि माझ्या वडिलांवरती सदैव ज्यांचा मायेचा हात आहे ती माझी ही साई कृपा नाच मंडळ शाखा चांदोर. जवळजवळ 5 ते 6 वर्ष माझ्या कार्यक्रमामध्ये ही मुलं नाचतायत आणि सलगचा आजचा 5वा कार्यक्रम नवरात्री माता नाचतायत. एकदा जोरदार टाळे होत होतात माझ्या या सगळ्या मित्रांसाठी. बक्षीस नंतर द्या रे. हा आणि खास करून माझा हर्ष आहे आणि पार्थ गोताड 2 माझी छोटी लेकरं आहेत. दोघांना ही शाहिरी मानाचा मुजरा करतो कारण संपूर्ण सीझन एवढी मुलं घेऊन नाचतोय, बरोबर ना. या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करतोय. बघा आईचा जागर चालू आहे आणि तिच्या चरणावरती विनंती ठेवायची आहे. पण आजचा सामना जो आहे ना, आजचा सामना कोणाचा आहे? कोणाचं बॅनरवर नाव कोणाचं आहे? संजय जोशी. हा संजय जोशी आणि सुशांत गराटे. ती चोरमटलेली मावशी कशी आली? आणि आली तर आली तिनं मला मानाचा मुजरा केला ना. काय तिनं मला मथुरेचा घाट चढताना मानाचा मुजरा केला, मी नाही म्हणत नाही. पण ही जी काय गवलन आले ना
ती मला वाटतं गर्वर आहे म्हणून मला वाटतं मानाचा मुद्रा करायला विसरून गेली असेल. पण वा मला तुम्ही मानाचा मुद्रा केलात नाही. बॅनरवर नाव कोणाचं आहे? संजय जोशी आहे ना. तुम्ही मला मानाचा मुद्रा केलात नाही व तुम्हाला पण माझा नाही, बरोबर ना. आमचे नमन कलेतील ज्ञानवंत आणि डायरेक्टर मनोहर जोशी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहे ना, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी बुवा, जय जय. तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि एकदा नमन घे नमन टाकू जो पेटवून नाद करते काय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आज आहे ही मंगलशी सोनिया शिरा, होईल त्या रातीत सुरांची बरसात. लोककला करण्यात आहे एक वेगळीच बात, ही लोककला करण्यात आहे एक वेगळीच बात. असाच राहो या लेकरावर म्हणून नवरात्रीच्या नवरंगात सजली ही मालकीन माझी राहुळी. नवरात्रीच्या नवरंगात सजली ही मालकीन माझी राहुळी.
राहुळी नवरात्रीच्या नवरंगात सजली पालखीन माझी राहुळी नवरात्रीच्या नवरंगात सजली सदैव ठेवते सदैव सावली दुर्गा माता हाकेस माझ्या धावली ठेवते सदैव सावली भक्तांवरी हाकेस माझ्या धावली नवरात्रीच्या नवरंगात सजली पालखीन माझी राहुळी नवरात्रीच्या नवरंगात सजली पालखीन माझी राहुळी नवरात्रीच्या सणाला भवानी आई माझी हाकेस माझ्या धावली नवरात्रीच्या सणाला भवानी आई माझी हाकेस माझ्या धावली नवरात्रीच्या दुर्गा माता आई माऊली नवरात्रीच्या नवरंगात सजली दुर्गा माता
गणपती गजानन जागे लोकशाही दत्ताची गराटे अखंड हरदाश्वरीचा बोला गणपती बाप्पा चांदोर कलकरवाडी यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे जय भैरी भवानी महिला मंडळ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कमळाकर रामा तरड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कैलासवासी तुकाराम मानकर यांचे शिष्य तुरेवाले शाहीर शरद कुटक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी प्रमोद दत्ताराम तरड यांच्या स्मरणार्थ कुमार साहिल सुभाष तरड, कुमार सूरज सुभाष तरड, कुमार राज रवींद्र तरड, प्रतीक प्रमोद तरड, प्रथमेश प्रमोद तरड यांच्या माध्यमातून सगळ्या माझ्या मित्रांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे दीपा गणपत तरड 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सूर्यकांत शंकर घडशी, सुशांत संतोष घडशी, विहान अनिल घडशी यांच्या माध्यमातून 202 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. काय झाला विषय? काय झाला विषय? तुम्ही गारड लावला ना, कंटाळ लावला लगेच सांगायचा काय? फक्त गण होऊ दे, फक्त गण होऊ दे, कंटाळ लावून लगेच सांगायचं. आणि बुवाची चिंता तुम्ही नाही करायची. जे काय वाटेल ना शिट्या मारायच्या, वरडायचं बिंदास, इसको पिटत आहो इसपे है ना. बुवा काय म्हणतो? मान्या माझा काय म्हणतो? परवा तेलाचा विषय माहिती आहे? तेलाचा अन्नारी झालेला तो तेलाचा विषय माहिती आहे काय? माहिती आहे? अंजनारी तेलाचा विषय झाला. बुवाला म्हटलं आज बुवाला त्याला लावतो, तर दुसऱ्या बारीत बुवा त्याला घेऊन आला आणि काय केलं नसेल त्या बिचाऱ्या मान्याची टोपी काढला आणि त्याला घेतला हातावर त्या डोक्यावर लावलं. तर मी ह्याला मी काय म्हणालो की मनोहर बुवा म्हणाले की सुशांत गराटेंनी मला विनंती केली आहे ना, अख्ख्या बारीत म्हणतात नवरात्र उत्सवात मी आलेलो नाही, पण आज विनंती केली म्हणून. अरे तुला विनंती कशा केलेली माहिती आहे? कशा केलेली आहे सर? की आता तेलाचा विषय तर निघणार, तर एकट्याला लावून किती लावू? जरा वाईट तुला पण वाईट. कारण हा काय म्हणतो म्हण्या की म्हणतो साला काढून टाकीन, त्याव करीन. तुझ्याकडे काय मशीन आहे की साला काढायची? आणि जर काढलीस साला, तू काढलीस तर काय मी कमी आहे? मी 2-4 काढली ना हाडा दिसायला लागतील तुझी. बरोबर आहे की नाही? मी 2-4 काढली तर हाडा दिसायला लागतील. एक काम कर, तुला साडा काढायचा चान्स आहे. बरोबर ना नागरेकर? तुला साला काढायचा चान्स आहे. त्या संजयची जराशी पोटाशी काय म्हणजे जरा घरवारी नाही ना, 7 महिने झाल्यासारखी वाटत. ती सिरियल माहितीये? ती जान्हवीची सिरियल, ती 2-3 वर्ष काय डिलिव्हरी झाली नाही ती, असं आहे. म्हणून गाण्याला सुरुवात करतो. चांगला गण देणार रत्नागिरीचे सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री निखिल निंगायत आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना ही शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आमच्या वडिलांचे शिष्यमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बरोबर ना? आमचा सुनील गोदाड असेल, संदेश असेल, त्याचप्रमाणे रुपेश रेवाळे आहेत. त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि गडाला सुरुवात करतोय. बघा
पाठीशी कोणी तेव्हा तुझी होती साथ जशी लुकलुकणाऱ्या दिव्याला केला दिवा हे सदैव तुझा हे गणराया माझ्या पाठीवर हात सदैव तुझा आहे माझ्या पाठीवर हात म्हणून या शक्ती तुझ्यात केली मी भल्या भल्या बघा बघा विषय काय सांगतो की की आज 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 दिवस असे आले बरोबर ना की भाव भावाचा नाही राहिला भुवानी गण गायलाय तो भुवांच्या बरीने बरोबर ना भुवानी गण गायलाय लालबागच्या राजाचा त्याची पण कटिंग देणार भुवांना बुवा आणि स्तवनाची कटिंग देत नाही स्तवनाची तुमच्या कटिंग देत नाही पण गणाची नक्की देणार बरोबर ना भुवांचा गण बाजूला राहते पण तत्पूर्वी माझा गण काय सांगतो बघा की भाव भावाचा नाही राहिला बहीण बहीण भावाची नाही राहिली बरोबर ना नात्यात एवढा दुरावा पडलाय पहिला पत्रावर व्यवहार चालायचे पत्रावरती 8 दिवसात पत्र आलं तरी सुद्धा त्याच्यात त्या भावना होत्या मायेचा ओलावा होता बरोबर ना पण आज मोबाईल आहे आता दुसऱ्या मिनिटाला मेसेज जातोय पण तरी पण माणूस म्हणतो मला वेळ नाही बरोबर आहे ना म्हणून विषय कसा देते बघा नात्यात फक्त हा दुरावाच दिसतो प्रत्येक जण आपल्या गरजे पुरताच हसतो बापालाही पोटच्या पोराचा आधार नसतो बापालाही पोटच्या पोराचा आधार नसतो आणि हे माझं ते माझं म्हणून आपणच आपल्या मनाला भुलवत असतो बघा विषय कसा देतोय वर देते जरा वर खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सकळा खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सकळा नाती सारी हरली माया नाही उरली स्वार्थाचा लागला लढा नाती नाही उरली आणि या जगामध्ये सगळ्यांना आपला स्वार्थ तेवढाच प्रिय आहे म्हणून नाती सारी हरली माया नाही उरली स्वार्थाचा लागला लढा खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सकळा खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सकळा भातुकलीचा समजावशील का सकळा खेळ नाही भातुकलीचा समजा
गड्याला अंतर एकूण 3 बरोबर ना, पण सगळ्यांच्या कानापर्यंत जायला पाहिजे म्हणून तिसऱ्या अंतरात काय म्हणतोय बघा. भाऊ बहीण वैरी झाले आज इथे, रक्ताच्या नात्याला मरगळ आली कशी. बघा मागच्या वेळेला रस्त्याचे पैसे भेटले होते आमच्या इकडं आहे ना, मुंबई गोवा गेला, रत्नागिरी नागपूर गेला, तेव्हा जेवढे भावाच्या अकाउंटला पैसे गेले तेवढेच बहिणीच्या अकाउंटला गेले बरोबर ना. तेव्हा बहीण काय म्हणते, 70-80 लाख रुपये बघितल्यावर माझं आणि तुमचं काय घेणं देणं नाही, माझ्या घराची पायरी नाही चढल्यावर तरी चालेल. भावाला म्हणाली सख्या बरोबर ना. म्हणून भाऊ बहीण वैरी झाले आज इथे, रक्ताच्या नात्याला मरगळ आली कशी. बाप जळतो सरणावर, भांडण हिस्सा हिस्सावर, रडणारा आईचा. काय झालं, बाप सरणावरती जळतोय बाप, आणि घरात आल्यावर हिस्सा हिस्सावर भांडण चालू आहे बरोबर ना. बाप जळतो सरणावर, भांडण हिस्सा हिस्सावर, रडणारा आईचा शोक नाही कुणा कळला. त्या रडणारा आईचा शोक नाही कुणा कळला. म्हणून खेळ नाही वाहतुकीचा, हे गणा समजावशील का सकळा. हो खेळ नाही वाहतुकीचा, समजावशील का सकळा. हौशी कलाकार चांदोर, कालकरवाडी चिल्लर पार्टी ग्रुप, समर्थ गणपत कालकर, विश्वास विलास तरळ, दुर्वेश दीपक तरळ, राज रवींद्र तरळ, वेदांत सूर्यकांत जोगळे, विशाल विलास तरळ, दुर्वांक संदीप तरळ, विहान अनिल घडशी, गौरव गजानन तरळ, स्वराज सुहास कालकर, अनायराव अमीर तरळ आणि चैतन्य आगरे. फरमाईश आलेली आहे, गड येतो या वर्षाला आहे ना. गड येतो या वर्षाना, पायी बांधून पैंजणा. गड येतो या वर्षाना, पायी बांधून पैंजणा. सारी अवनी बहरली, आला चतुर्थीचा सण. गड येतो या वर्षाना, पायी बांधून पैंजणा. या वर्षाना, पायी बांधून पैंजणा. या वर्षाना, पायी बांधून पैंजणा. सारी अवनी बहरली, सारी अवनी बहरली, आला चतुर्थीचा सण. जय भैरी भवानी मैत्री ग्रुप, चांदोर कालकरवाडी, कुमारी मनाली कालकर, कुमारी दिव्या कळमटे आणि कुमारी ऐश्वर्या कालकर. फरमाईश आलेली आहे, तुझा निरोप घेताना आणि गोंधळ गीत झालं पाहिजे. गोंधळ गीत मौल्यानो, गोंधळ गीत दुसऱ्या बारी शेवटला होणार बरोबर ना. पण आता फरमाईश देतो, तुझा निरोप घेताना डोळे पाण्याने भरले.
तो विघ्नहर्ता घरात ना विसर्जनाला निघाला आहे ना. आणि लहान मुलं असतील, माझ्या बापाच्या डोळ्यात मी पाणी बघितलेलं आहे ना. 4-4 लेकरं होतो तरी तो गणराया जेव्हा विसर्जनाला निघाला तेव्हा माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी आलेले. कारण माझ्या वडिलांसाठी तो बाप आहे, बरोबर ना. माझ्यासाठी मित्र आहे, माझ्या आईसाठी ते लेकरू आहे, बरोबर ना. बरोबर आहे ना, बरोबर की नाही. म्हणून जेव्हा तो विसर्जनाला जातो तेव्हा सर्वसाधारण भक्ताची काय अवस्था असते या गणात मांडण्याचा प्रयत्न केला होता. आणि सगळ्या रसिकांनी हा गण माझ्या डोक्यावर घेतला, बरोबर ना. म्हणून तुझा निरोप घेता डोळे पाण्यानं भरले, ताठ मोदक भरले, मागे तसेच उरले, ताठ मोदक भरलेले, मागे तसेच उरले. या ठिकाणी तुरेमध्ये शाहीर संतोष तांबे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे माझा मित्र, जीवा भावाचा मित्र आहे अवधूत नागले, याच्या माध्यमातून एक गण आहे माझा, बंद पडल्या माझ्या काळेच्या जिल्हा परिषद शाळा. जरा मोबाईल दे मित्र. व्हिडिओ करून त्याला पाठवायचं, बरोबर ना. कारण पोराने एवढी मेहनत घेतली माझ्यासाठी. म्हणून कसं गायला होतं बघा, गण असा दिला होता की काळ बदललाय, काळ बदललाय, बरोबर ना. आणि लहानपणी प्रत्येक जण लहानपणी, आताच्या पोरांचं मला माहिती नाही, पण आम्ही जेव्हा लहान होतो, हा भाव असं माझा जेव्हा लहान होता असं, शाळेतनं सुटलो गणपतीच्या टायमाला, शाळेतनं सुटलो की डायरेक्ट कारखान्यात आहे ना, आमचा गणपती दाखव. हा मग तो गणपती पावली गणपती असं उंदरावर बसलेला असं आहे ना आमचा गणपती. आणि रोज रोज त्याच्यात काय बदल तर व्हायचं नाही, पण रोज गणपती बघाय मी. तर तेव्हाची पिढी, 90च्या दशकातली पिढी, त्यांनी जे अनुभवलंय ना, जे सुख अनुभवलंय ते आताच्या ह्या इंग्लिश मीडियम मध्ये जाणाऱ्या पोरांना अनुभवायला भेटत. म्हणून विषय कसा देतोय बघा. येता जाता देवा पाहायचो तुला, मातीमध्ये आकार घेताना, सरला काळ बदलली वेळ आधुनिकतेचा झाला. काय झालं आता, काळ बदललाय, सरला काळ बदलली वेळ आधुनिकतेचा झाला. आणि बंद पडल्या माझ्या काळच्या त्या जिल्हा परिषद शाळा, येता जाता बाप्पा पाहायचो तुला, येता जाता बाप्पा पाहायचो तुला, मातीमध्ये आकार घेताना, सरला काळ बदलली वेळ आधुनिकतेचा झाला, सरला काळ बदलली वेळ आधुनिकतेचा झाला. बंद पडल्या माझ्या काळचा जिल्हा परिषद शाळा, येता जाता पाहायचो तुला, येता जाता पाहायचो तुला, मातीमध्ये आकार घेताना. पिशवी होती दफ्तर हे माझं, त्या गोलपाटाच्या खोलीत मधला नव्हती लाज, मातीच्या या भिंतींमध्ये रमायचं मन माझं. कारण वृष्कावरती आरूढ होऊन येणार गणराज, रोज सकाळी आणि संध्याकाळी पाहण्या तुझला आलो अनवा, माती मधला देव पाहाया ओढही माझ्या जीवाला. कारण भाद्रपदाच्या चतुर्थीला पूजले माझ्या घराला, येता जाता बाप्पा पाहायचो तुला, मातीमध्ये आकार घेताना.
पारितोषिक आलेलं आहे. सूर्यकांत तांबे चांदोर उपसरपंच खास मुलांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे गणेश सरळ संकेत सरळ मित्रांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कैलासवासी संतोष चंद्रकांत बने यांच्या स्मरणार्थ सोहम संतोष बने 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे रिया रवींद्र तरळ हर्षदा दीपक तरळ 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. कानासाठी रडते तुझी आई कुमार अक्षय कमलाकर कालकर गवळण झाली पाहिजे 100% होणार. हे झालं बाबा. अरे झालं मी घेतलं का. अरे तुझी शपथ गण येतो या वर्षात झालं ना. झालं ना मग ती एवढी मोठी नावं वाचली परत आहे. चिलर पार्टी ग्रुप हौशी कलाकार चांदोर कालकरवाडी समर्थ विश्वास दुर्वेश राज वेदांत विशाल ध्रुवांक विहान गौरव स्वराज अनारया आणि चैतन्य फरमाईश आहे. आणि आणि आता फरमाईश नको नाही तिकडे पोटात एक उठल. कुठायचं गुलाम त्याच्या पोटात एक उठल. किती गण म्हणालं म्हणून गण येतो या वर्षान पायी बांधून पैंजण सारी अवनी बहरली आला चतुर्थीचा सण. गण येतो या वर्षान पायी बांधून पैंजण. अरे बाबा ही डबल डबल तित्ती ठेवू नकोस. परत आले. अरे मी कंटाळलो आता. हा गण झाला गवलन गवलन गे रे गे 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 गवलन तमनक 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 तमनक. खाली तुम्ही काय करता. बुवाचा गण राहिला. बुवाचा विषय कसा. कब तक याद करूं मैं उसको कब तक इश्क बहा दूं यारो रब से दुआ करूं मैं उसको भूल जाऊं. बुवा काय म्हणतो. मुंबईत लालबागच्या राजाला आहे ना. अरे काय झालं बुवाची घटना बोलली नाही ना. हा बुवाचा विषय काय आणि बघा बुवाचं लोमतं झोमतं कुठं हे करतील. त्याचं पॉट लोमतंय पॉट. म्हणून बुवाचा विषय काय लालबागच्या राजाचा विषय बरोबर ना. आज मराठी माणूस कोकणातल्या जमिनी विकून मुंबईत राहायला गेला बरोबर ना. मुंबईत राहायला गेला त्याला कोणी सांगितलं इथल्या जमिनी विकायला कोकणात मुंबईत जावा. आपल्या घरात गणपती येतो ना जातो कसं चंद्राचंद्रीत आहे की नाही. तो लालबागचा राजा पण गणपतीच आणि माझ्या घरात येतो आपण गणपतीच बरोबर ना. आणि ह्याला मोठी गरीबाची आणि श्रीमंताची बनलेली. हा म्हणून बुवाचा गण कसा आहे. दरवर्षाला येतो मी पायी बाप्पा तुझ्या दारी. परेला राहतो परेला आणि तिकडनं चालत जातो म्हणतो पायी येतो. हा दरवर्षाला येतो मी पायी बाप्पा तुझ्या दारी. सांजच सकाळी तुझ्या दर्शना भरते ही पंढरी. गरिबांची थट्टा केली आणि अमीराला माया दिली बरोबर ना. तर बुवाचा विषय. आता गणपती बाप्पा काय म्हणतोय. बघा बुवा. मनापासून भक्ती करतो आहे मी चराचरी. मी चराचरात भरलेला आहे. एवढीशा दगडात सुद्धा आहे ना गणपतीच आहे बरोबर ना. भक्त आला पाहिजे म्हणून तुझ्या घरात गणपती आणलाय तरी पण लालबागच्या राजाला कशाला जाऊ देत ना. श्रीमंत जाऊ देत काय तर पैसे घालू देत तिकडे पेटीत. म्हणून मनापासून भक्ती करतो आहे मी चराचरी. दरवर्षाला येतो घराला सजव तुझी पंढरी. काय म्हणतो. दरवर्षाला मी घरी येतोय तुझ्या घराची पंढरी कर. कशाला लालबागची पंढरी व्हायला पाहिजे बरोबर ना. दरवर्षाला येतो घराला सजव तुझी पंढरी. गरिबांचा हे मी वाली. गरिबांचा मी वाली आहे. गरिबांचा मी वालीच आहे.
फक्त फक्त कसं आलं पाहिजे, गरिबांचा आहे मी वाली, शुद्ध भक्ती मला पावली. ज्यानं म्हणू जे माझी शुद्ध अंतकरणात भक्ती केला त्याला मी पावणार. बरोबर ना? बघा गरीब आणि श्रीमंत मला काय कळत नाही, हा भेदभाव माणसाने केला. म्हणून गवलन गवलन घे आता घे गवलन. खोईनीत भेटल्या कुर्ल्या त्या वाटून वाटून खाऊ, खोईनीत भेटल्या कुर्ल्या त्या वाटून वाटून खाऊ आणि चांगला बोले. म्हणून 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 आता काय मावशी बरोबर म्हणजे गवळणी राधे बरोबर मावशी पण आहे. आज दोघं आहे ना, मावशी पण आहे. पण ती जरा कशी आहे. म्हणून आल्याच्या मांडवावर धरलं चिबूड आणि तवशी, आल्याच्या मांडवावर धरलं चिबूड आणि तवशी. राधाबाई माझी लईच हौशी, दही दूध घेऊन जाते बाजारी दर दिवशी आणि संतीला घेऊन ही चोरमट गेली मावशी. आणि जीवाला वाटतंय बरं अय मनोरमा, एका विमाना खाल्ल्यावर आवाज कशाला बसलेला त्याचा. आज म्हणतो सकाळी आलो सकाळी गवलन घेतो, गवलन बघा चांगली प्रेमाची गवलन घेतो. कारण यांची उडवायला मला काय वेळ नाही लागत. पण आज शब्दांची मर्यादा आहे. कारण आज चांदोर गाव मला माझ्या गावासारखा, बरोबर ना. माझी जशी आई आहे तशा इथं माय मावल्या बसले आहेत. म्हणून आज शब्दांची मर्यादा. कोण रे गुलाम? पाचला आता कापलोय. जिसको हमने अपना समझा वो निकला बेगाना, शीशा जैसे टूट रहा है टूटा दिल दीवाना. कभी प्यार ना करेंगे एतबार ना करेंगे, तुझ्यानी माझ्या प्रेमाची जाणीव ठेव ग राधे. हेच मागणे तुझ्या जवळ या श्रीकृष्णाचे साध, तोडणार नाही तुला दिलेले वादे. जन्म तुझे हे प्रेम मला. श्रीकृष्ण काय म्हणतोय की माझ्या प्रेमाची जाणीव ठेव आणि तुला जे वादे केलेत ना तुमच्या मनामध्ये ते तोडणार नाही. फक्त तुझं प्रेम. हा कडक हवे 500 रुपये नाही, 500 दे 500. तुला पण गरम आणि बुवाला पण गरम करतो बरोबर. तुझ्यानी माझ्या प्रेमाची जाणीव ठेव ग राधे. हेच मागणे तुझ्या जवळ या श्रीकृष्णाचे साधे, तोडणार नाही तुला दिलेले वादे. जन्म तुझे हे प्रेम मला दे.
पाहू दे कया दुधाचे लोभन गोड डोळे भरून पाहू दे मार्ग सोडून गेला माझे प्रिय सखे रंगू दे सोडणार नाही तुला दिलेले माझे आज तुझे प्रेम मला दे गवलन झाले आहे बुवा बुवा काय म्हणतात म्हणतात ह्यानं मान्य केला हा काला आहे हा आणि म्हणतो खुलं रे खुलं कराटे बुवांचं करपटलेलं हा बरोबर ना आता खुल्याला काय पावडर लावला नाही हा बोलू काय आहे बोलू बोलू एक उडू काय ना नको मला आई काय म्हणते नको बाबा नको याला आधीच भोगलेला आहे म्हणू म्हणू काय काय म्हणतो अरे संतोष हा तर दादा वाईस पिऊन आले शिव वाईस पिऊन आले शिव स्वतःच्या पैशाची आहे ना सगळ्या कार्यक्रमाचं वाटोला करू नका हा नाही एकदा झाली ना आईशीला बोलल हा म्हणू बुवा म्हणतात काला हाय बुवानी मान्य केलं अरे मान्य करशील नाही तर काय ही काय लपवायची गोष्ट आहे आता इथं आल्यावर काय दिसणार नाही मी काला येतो हा चला चला एक डायलॉग फक्त बुवांना बारी सुजी चांगली गेली की नाही आवाज आहे ना माझा पाचवी बारी आहे याची पाचवी हा पाचवी बारी आहे तरी पण जमल तेवढा रेटवतोय आतनं आहे ना आता बारी शक्ती दुरेची मी हाय काला हो पण काला डुकर हा याच्याकडे बघून कोण गोरा म्हणे याला जर बारी सुरांची जुगलबंदी आहे शब्दांची जुगलबंदी आहे कोण असणारी गोरा वाजवणारी आहे ना माझं हे वाजवणार आता हा दोघात आहे हा पण सगळं बरोबर आहे ना बुवाच्या पेक्षा जास्त आहे की नाही मग काल्या मुलं आणलं तर काय मग जर एवढं असेल या काल्याचं जर एवढं असेल तर बारी झालं तुझ्यावर उडवून घे हा तुझ्यावर उडवून घे का उडवून घ्यायचं आहे का तुला मी गोरा असतो तर काय उडवून घेतला असतास हा म्हणून बुवा साडीचा विषय गराटे बुवानी म्हणतात 45 वर्ष कार्यक्रम केला हा डॅडी पिसाल चुकीला माफी नाही संजय बुवा बघितलं हा म्हणू गराटे बुवानी म्हणतात 45 वर्ष कार्यक्रम केला त्यांची मान मर्यादा राखून
वारी करणार. आणि म्हणतो मला बुवा म्हणाले काय बुवाचा विषय कुठा येतो. बुवाचा दम नाही, बुवाचा दम. मी काय म्हणालो बुवाचा दम नाही. हा म्हणाला बुवाचा दम नाही. बरोबर ना. मी काय म्हणालो बा माझ्या बुवाचा दम नसेल, बुवाचा दम नसेल, माझ्या काळजात आहे, माझ्या बुवाचा दुसरंच काहीतरी आहे. मी काय चुकीचं म्हणालो. हा आता जर तू बुवाचा दम ठेवतोस, बुवाचा दम ठेवतोस, तर मग ता कुठे ठेवतोस. हा तोंडात काय र का म्हणायचं देतो जरासा माझा भाड्यात ठेव. हा काय गेलो बोलताव आणि नमान केला लगोडाचा विषय नको. अरे काय रोज करून मला पण आता कंटाळा आल्यावर काय करू. जाऊ दे नमानाचा विषय. नमान केलं हा तुम्ही करा मी पण करतो. काय करायचं तर करावं. जाऊ दे नमानाचा विषय नको. आला लगोडाचा विषय परवापासून. अरे मेल्या म्हणजे एखादा छक्का परवडला रे तुझ्यापेक्षा. हिजडा परवडला. सापूच्या तल्यावर फेटा घालू आणि त्याचा काय जोगवा का नटरंग रे. हा नटरंग का जोगवा विचारतो. जोगवा सारखा ह्यो दिस. हा आई जोगवा आणि म्हणतो लोक 5 वाजेपर्यंत थांबली. आज काय साडी नेसून येणारच. आज म्हणतो आज पण 5 वाजता चालतील. तुला येत होता वडापाव तुला बुवाची गळण. ये दिन ये महीने चार गुजर जाएंगे मेरे यार मगर इतना रखना ख्याल जीना सिर्फ मेरे लिए, जीना सिर्फ मेरे लिए. एवढी चांगली चाल म्हणतो जीना सिर्फ मेरे लिए. हा मी जर तुझ्यासाठी जगलो तर तुझी बायको कोणासाठी जगल. बरोबर आहे की नाही. म्हणून माझ्या हृदयातून निघाली ते सार तू माझा विश्वास. बुवाची वटी का बघा. बुवाची वटी का. ए बुवा बसलास हा खुर्चीवर रे. तुम्हाला पण ना बुवाच्या पुढचा आवड. म्हणून बुवाची वटी बघा म्हणतो साध विश्वास साथ. हा ही तुझी काय वटी काय. हा त्याची गोटी का ना. माझ्या हृदयातून घाली ते साथ तू माझा विश्वास का सोडिलास तू माझी साथ का राहिला नाही तो गोकुळात का सोडून गेला द्वारका नगरात. भगवान चांगली कटिंग देतो. माझ्या आधी तुझे घेतात नाव. कृष्णाच्या आधी राधेचं नाव घेतात. हा श्रीकृष्णाने दिलेला राधेला शब्द आहे ना. आणि जे वचन दिलं ते पूर्ण केलं. म्हणून माझ्या आधी तुझे घेतात नाव या हृदयाचा घेतला जरी असले माझे गोकुळ त्या कौसवदाला घेतली मी धाव. समजा बुवा सकाळचा जरासा धाव तुमचा फट कमी होईल. मग तुला कोण घरवारीच म्हणणार नाही. हा त्या कौसवदाला मी घेतली रे धाव तुला सोडून दुसरा कुठं मी जाऊ. कारण या हृदयात तुला हे राधे आणि तो हृदयात राहणार नाहीस तरी पण ठेवतो. कारण मी पण जेवढाच आहे माझं पण हृदय जरा मोठं असेल. कारण काय खुलं तुमचं का माझं कालं तसं तुमचं पण कालं आहे ना. तो काही विषय नाही. म्हणून बक्षिसाला योगीराज गणराज काजरेकर एजन्सीचे मालक यांच्या माध्यमातून गणासाठी फरमाईश तुझा निरोप घेताना अवधूत कालकर प्रथमेश तरळ दिगंबर तरळ सूर्यकांत घडशी फरमाईश गण येतो या वर्षानं आणि तुझा निरोप घेताना 701 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणून गण येतो या वर्षानं पायी बांधून पैंजण सारी अवनी बहार आली आला चतुर्थीचा सण. गण येतो या वर्षानं पायी बांधून पैंजण आणि
तुझा निरोप घेता डोळे पाण्यानं भरले ताठ मोदक भरलेले वाक्य कसेच अरे झोपलो का काय प्रश्न तरी द्या त्याला घालतो काय करते हे पण ऐकतात अगदी त्याला काय म्हणतोय चांगले बघा बुवांना प्रश्नाची प्रत आज त्यांनी नाही पण बुवांना रोजचा माझा प्रश्न आहे ना आणि तुमच्या सगळ्यांच्या कानावर घालून ठेवतो श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष केली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्यांचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट कोणते प्रश्न ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर दिल्यास नक्की पटवून घेणार प्रश्न करते माझे गुरुवारी दत्ताशी घराटे कारण 2013 साली हा प्रश्न शक्तिधरामध्ये चालू केला तेव्हा वडील होते बरोबर ना आणि वर्ष चालू आहे 13वा बरोबर ना वर्ष चालू आहे 13वा बुवा बघ आता नवरात्र संपत आले कोणाचं सुबेर सुटका झाली असती तर मालवा सत्कार राहिली असेल पाडी मिठी देवायची बघ हिशोबात बारी करायची बुवा कारण तुझ्या गावात असलो ना तरी ठोकून जाईल वर्ण लागणारला डायरेक्ट कोटात खाली फार म्हणू डायरेक्ट डिस्काउंट नाच करते काय डायरेक्ट गोली बरोबर कशात म्हणून बोलू तुझं 13वा नाही सायाच्या पाण्यावर वाढलं ना माझं नाव नाही बुवा भारी हिशोबात करायची म्हणून बुवाचा त्याचा पण विषय देऊ त्याचा पण देऊ सगळं करणार एक फक्त मुकडा देतो शास्त्राचा मी आज तुझ्यावर सोडिला रे बा शोधानी शास्त्र पुराण नाही तर सुखवून या हो शोधानी शास्त्र पुराण नाही तर सुखवून या खाली बारीचा विषय वा इथला पैसा इथला तिथं बरोबर ना जर विषय काढायचा असेल आई शपथ सांगतो तुम्हाला बारी शेवटच्या टप्प्यात आहे एक शेवटचा सुकला शॉट देणार आहे ना सुकला जो शॉट देणार आहे कोण तो माझा गोताड हेलिकॉप्टर मारतो होता कोण का म्हणाला त्याच्याकडे बक्षीस आलेलं तर हेलिकॉप्टर मारतो त्याला ने तुझ्याकडे आणि मार हेलिकॉप्टर बुवा सुकला शॉट हेलिकॉप्टर शॉट तर सगळं झालं आहे ना म्हणतो कंसासारखा दिसतो आहे ना मी पुरुष आहे मी कंसासारखा दिसतो मला काय फरक नाही पण तू गरवारणी सारखा जो दिसतोय त्याचं काय तर कर आधी मी काय असं नव असं असतो कशा मी आज ही बाईची बाजू मांडतो ना मग असं आणि इथं हे लावलं नाही काय बिल्ला लावला नाही काय रे अरे म्हणजे एवढी मोठी म्हणजे मला असं वाटतं ना की जंगलात नाही डुकरीन आले आणि ह्याच्यात घुसतात माहितीये भाताला साईडनं साड्या लावलेल्या असतात त्या रंगीबेरंगी साड्या त्या साडीत घुसली आणि साडी याच्या अंगात अडकली असा डुकरीनी सारखा येतो आता म्हणजे मम्मी डुकरीन तू तुम्ही डुकर
असं कसा ससा दिसतो कसा यानं मात्र पैसे वसूल केला म्हणू गुवाचा विषय काय गुवा म्हणतो गुवा गाण्यात काय म्हणतो यो पोरगा माझा मरतई कशी पसंत करू मी कोणा हात भट्टी आणि घेऊनच ना दुसऱ्या बारीत येणं पुन्हा आता दोघ जण बसले असतील गाणी लिही आणि जरा व्हायस मला माहितीये ना एकाचा आवाज बसलाय तो असाच ना हो गुलाबा काय कोणाच्या करणी न बसलेला स्वतःच्या कर्मानं बसलेला आहे तो सकाळी म्हणतो आलो आजची पहिली बारी माझी कितवी आहे काल कोणाबरोबर होती सगळं नुसतं लाईनी एकाच्या वर एक आहे बरोबर ना सगळे एक शिवाय कालीपास शिवाय काम नाही तरी पण मी आज हा यार म्हणलं मरू दे चौकस करीन हो म्हणतो अन्नारीत केलं तुला वाहून टाकतो बघ नदीत अन्नारीत बघ धुवा काय म्हणाला गाण्यात उघडा म्हणतो करणार आणि धुवा उडवणार धुवा तर काय अंदाजच ना तर बाहेर काढ त्याचा ऐन टायमाला माझा उडवशी मी तर झोपला शेवट मला करून बघरणात उघडा जरी आहे आपला 2 तासाचा झगडा हा कराटे बुवा आहे हा तगडा हा कराटे बुवा आहे तगडा काय म्हणतो मला उघडा करणार मला माझ्या बापसात 45 वर्ष केला पंधरा नाही जमली आहे ना पंधरा जमलं नाही तुम्हाला काय करशील कालचा पोर म्हणून मला करून बघ रणात उघडा जरी आहे आपला 2 तासाचा झगडा हा कराटे बुवा आहे तगडा आणि याचा दोर गावात तुला नेसाया आणलाय लुगडा काय संजय माननीय पोटातली माझी आजची राधा तुला लुगडा आणलाय आणलाय लुगडा लुगड्याचा विषय मी लंगोटी आणतो काय म्हणतो तिथं सापूच्या तल्यावर तर म्हणतो माझा काय विषय काढला अरे मी कुठं काढलेला तूच काढतोस तुझ्या तोंडात म्हणजे दारू पियाला माणूस काय बोलतो माहिती बाबू काय म्हणतो रे त्याला स्वतःला नाही समजत मी काय बोलतो आहे ना तसा माझा साडीचा विषय काढला ना साडी अरे मी कुठं काढलेला गुलामा तूच काढतोस सारखा मग आता परवा पण मला म्हणाला नाही तर मी लंगोट आणून देतो तुम्हाला मी त्याला काय म्हणालो लंगोटाच्या विषयावर की म्हटलं मी लंगोट लावण्याबद्दल काय नाही लावण्याबद्दल काय नाही माझ्या इथं बहिणी आहेत आईशी आहेत जर मी लंगोट लावता घरात सुटून जातील नाही काय कसा दिसेल मी आधीच मी एक तर काला म्हणतो बरोबर ना एवढा तुला चांगला विषय तरी पण म्हणतो साडीचा विषय काढायचा नाही म्हणू तुझे बना आण लंगोट तू आण लंगोट मी पुढच्या बारीला आता नेसून येतो बरोबर ना लावून येतो ही साडी घेऊन आणि आता लावून येऊ अजून आम्ही तुला लावायचं जमत नसेल कोण जाईल काय बोलायचं तुझी आज हायची मला काढून दाखव रणात उघडा आहे आपला हा 2 तासाचा झगडा आहे कराटे बुवा हा तगडा आज याचा दोर गावात तुला मी प्रेमाने देतो या लुगडा आज याचा दोर गावात तुला मी प्रेमाने देतो या लुगडा आणि एक लिहिलं होतं काय माहितीये काय मला करून बघ तू रणात उघडा जरी आहे आपला 2 तासाचा झगडा हा कराटे बुवा आहे तगडा हिचं काय केलं होतं जरी आहे आपला 2 तासाचा झगडा लय जणांनी केला याला ना
नागडा नागडा नागडा. अरे अंगावरनं कपडे काढून तू सापूच्या साडी घातली, तुला नागडा नाव केला केला नाही ना? कोण काढी? मी आता बुवा इथं राहणार उभा आहे, माझ्या डोक्यावरच्या टोपीला कोण हात लावी? म्हणजे माझी का अब्रू राहिली? तिथं लोक अरे लोक काय सांगतील तुला? ती भूक खायला लागतील, लोक काय पण सांगतील म्हणून लई जाणाने केला याला नागडा नागडा नागडा. तुला घेऊन आलाय र, तुला घेऊन आलाय र, करते बुवा प्रेमान हा लुगडा. तुला घेऊन आलाय र, करते बुवा प्रेमान हा लुगडा. तुला घेऊन आलाय र, करते बुवा प्रेमान हा त्याची आई दिगंबर तरळ, औदुंबर कालकर आणि प्रथमेश सरळ. रावण झाला म्हणजे लंकापतीचा राजा रावण, लंकापतीचा राजा रावण. कानासाठी ती काय रे ती गवलं. कुमार अक्षय कालकर, कमलाकर कालकर आणि श्री दत्ताशेठ तांबे यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि अक्षय कालकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पाठी. ह्याच्यात नाही रे, त्या जुन्या वळीत आहे. त्यांनी पोटात म्हणालेली होती, कानासाठी रडते त्याची आई. काय नको मामा, एक सुपला ना बोरा यमुने निर्दयी झाला बाळ कुठे माझा सांग याच वे. काग यमुने निर्दयी झाली बाळ कुठे माझा सांग याच वे. सांग गाऊ कुणांगाई साठी रडते त्याची आई. आणि एक शेवटचं गीत देऊन जातो. अग साजण माझ्या बाया भुकल्यान ग. कारण काय पोरांनी मेहनत केला नाही हो, पोरांनी मेहनत केला नाही आहे ना. एवढी मेहनत करून भारी ठेवला नाही. त्यांच्यावर 2 शब्द बोलले पाहिजेत. पण त्याच्या आधी चपलेत चप्पल ती कोल्हापुरी चप्पल, चपलेत चप्पल ती कोल्हापुरी चप्पल. कमरेच्या बँकीला असावा चांगलं बक्कल. फुकटच्या बढाया मारून संजय बुवा लढवू नका शक्कल. आणि तुमच्या शेजाऱ्याच्या डोक्यावर पडलाय टक्कल तर तुमची गेलाय अक्कल. नाहीतर आज म्हणे तुम्ही
त्याला लावलं ना आई शपथ सांगतो तुम्हाला आज ना काय काय लावीन माहिती नाही तुम्हाला म्हणून नवरात्रीच्या सणाला खास मंडपाची केली आरास जय भैरी भवानी मंडळ तुझा मांडलाय आज हा गोंधळ काय म्हणतो आज या लेकरांनी मैत्री ग्रुपनी आहे ना हा तुझा नवरात्र उत्सव साजरा करतायत बरोबर ना म्हणून या माझ्या लेकरांसाठी नवरात्रीच्या सणाला खास मंडप सजलाई केली आरास जय भैरी भवानी मंडळ तुझा मांडलाय आज हा गोंधळ सुखी ठेव त्यांना आणि कर त्यांची राखण ग सुखी ठेव त्यांना आणि कर त्यांची राखण ग आई तुझ्या पायी आज हेच मागण आई तुझ्या पायी आज हेच माझ मागण ग आणि 1 2 3 4 विषय या साऱ्या विश्वामध्ये असे एक मंदिर आहे त्या मंदिरातील देवाच्या मूर्तीला हात व पाय नाही शिवाय त्या मंदिराच्या परिसरात अरे बसा रे बोल अजून 2 दिवस आहे हा त्या मंदिराच्या परिसरातील आजूबाजूच्या झाडांची सावली त्या मूर्तीवर पडत नाही असे हे मंदिर कोणत्या देशातील राज्यात आहे त्या देशाचे राज्याचे तसेच त्या देशाचे नाव काय त्या देशातील राज्यात आहे त्या देवाचे राज्याचे तसेच त्या देशाचे नाव काय व त्यांची रचना ग्रंथात केव्हा व कशी केली गेली उत्तर शास्त्राधारे देणे शक्तिवाले शाहीर संजय जोशी आहे ना म्हणून बुवांना ह्या विषयामध्ये गणपतीमध्ये बुवांचा विषय वेगळा होता आज वेगळा आहे बरोबर ना मला काय माहिती नाही की बुवांचा विषय फुटलाय का काय बरोबर पण आज विषय वेगळा आहे म्हणून बुवांना पुन्हा एकदा 5 ते 6 वेळा माझ्या वडिलांनी उत्तर हे दिलेलं आहे बुवांना पण त्यांनी काय ते पटवून घेतलं नाही पण आज परत एकदा बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय मंदिर बुद्धेश्वर मंदिर बरोबर ना मंदिर आहे बुद्धेश्वर मंदिर देवता भगवान शिवाची मूर्ती राज्य तामिळनाडू देश भारत सन इसवी सन 1003 1003 आणि 1010 चोळ शासक प्रथम राजाराम चोळ याने केली व म्हणून राजराजेश्वर मंदिर असेही त्या मंदिराला म्हटले जाते बघा मंदिराचे नाव आहे बुद्धेश्वर मंदिर भगवान शिवाची मूर्ती राज्य आहे तामिळनाडू देश भारत स्थापना सन इसवी सन 1003 1010 चोळ शासक प्रथम राजाराम चोळ राजराज आहे का राजाराम आहे राजराज चोळ याने केली व म्हणून राजराजेश्वर मंदिर असेही म्हणतात हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि अक्षय कालकर मंडळ गाणं वन्समोर झालं पाहिजे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बघा बुवानो शब्दांची मर्यादा ठेवून बारी करायची हा कुठं आहे तर काय माहित कुठं आहे रे काय कालोबात दिसत तरी अरे येताना एखादी आहे दिपराज येताना एखादी एलईडी तिकडं मारायची ना दोघं पण काला कांडी जोर दोघं पण काला
आणि जे म्हणा बुवा मोबाईल दे याची धावपळ मला घेऊन काय गुदाम करतो ना बघा मंडळाचं गाणं नवरात्रीच्या सणाला खास मंडप सजला किरियाला जय भैरी भवानी मंडळ तुझा मांडला आज हा गोंधळ सुखी ठेव माझ्या सगळ्या लेकरांना सुखी ठेव त्यांना आणि कर त्यांची राखण आई तुझ्या पायी आज हेच माझं मागण ग नवरात्रीच्या सणाला खास मंडप सजला केली आरास नवरात्रीच्या सणाला खास मंडप सजला केली आरास जय भवानी जय भैरी भवानी मंडळ तुझा मंडळ मांडलाय गोंधळ सुखी तुझ्यांना आणि कर त्यांची राखण गाय तुझ्या पायी आज हेच माझं मागण तुझ्यांना आणि कर त्यांची राखण गाय तुझ्या पायी आज हेच माझं मागण आणि बुवा हा गाव माझा आहे दुसऱ्या बाई देशिव आणि मनशिव हा गाव बुवांच्या नावावर त्यातलं काय जमायचं ना ना म्हणून या गावातल्या कारण ही पोरं छोटी छोटी पोरं माझ्या नाचात नाचतात आणि माझ्यावर प्रेम आहे तेवढं माझा सुनील दादा असेल आहे ना सगळ्यांचं प्रेम आहे मंडळाचा अक्षय हा असेल संदेश असेल उदेश कालकर उत्कर्ष कालकर 100 रुपयाचं पारितोषिक आलंय गाणं वाचपोरात देतो पण बुवा शब्दांची मर्यादा राखून बारी करा हसत खेळत चांगली बारी केली आणि तुम्हाला सांगतो मग बुवांना घोडा लावला तर हनुमान आला दोरीवरनं आहे ना रावण आला 10 तोंडा घेऊन ते सगळं आधी बरोबर ना पुरुषांची गाणी मला नाही सांगायची बुवा तुमची आधी माया तुम्ही बाईची बाजू मांडाव की नाही मग माझी माता असेल दुर्गा माता बरोबर ना ती पुढच्या राक्षसावर वरचढ झाली ना हे लोकांना सांगा बरोबर ना नाही तर हनुमान म्हणाला रावणाला की मी तुझ्या अशा गोटीत आलोय आणि मग ती झाडा उपटतो आहे ना त्यातला गोवा काय नाही अशी जर गाणी दिली ना बाईची गाणी दिली ना तर त्याची कटिंग भेटल नाही तर तुम्हाला खरोखर सांगतो एक लापा पण भेटल वेळेला हा म्हणून आणि विमल खाऊन येऊ नका मन्या विमल खाऊन येऊ नको माईकवर दुखशील मला त्रास होतो आता 2 बारी येत माझ्या तुला सकाळी ट्रेन पकडशील आणि मुंबईत जाशील हा ना तर माझं उद्या वाटोल व्हायचं तिकडे चिपळूणला जायचं बरं परवाच्या दिवशी म्हणून दुसऱ्या बारीचा समोर हा माझा मोबाईल दे नवरात्रीच्या सणात खास मंडप सजला केली आरास हो म्हणतो काय झालं काय आज बारीच समज नाही हा अरे मंडळाचा पैसा त्यांना काय प्रॉब्लेम नाही हा बुवा तसं पण म्हणाला त्याला काय म्हणाला तेव्हा सकाळी 5 वाजेपर्यंत बारी करू म्हणाला ना आताच वाजलं 2 वाजून 12 मिनिटं हा चांदोर वाया सापूचे तले मार्गे कड कोटा जोशीवाडी हा म्हणून नवरात्रीच्या सणाला खास मंडप सजला केली आरास नवरात्रीच्या सणाला खास मंडप सजला केली आरास जय भैरी भवानी मंडळ तुझा मंडळ मांडला गोंधळ सुखी ठेव त्यांना आणि कर त्यांची राखण ग सुखी ठेव त्यांना आणि कर त्यांची राखण ग आई तुझ्या पायी हेच माझं मागण सुखी ठेव त्यांना आणि कर त्यांची राखण ग आई तुझ्या पायी हेच माझं मागण आणि एक मुद्दा बुवासाठी सोडून गेलोय मगाशी म्हणालोय तिथं कोणतरी म्हणाला गवलन खतगाव आहे ना मी म्हणालो 500 दे म्हणालो ना कष्टाच आहे
दोन दोन गवळणी एका बारीत घे आम्ही काय हाय हा म्हणू म्हणालो नाही तर बुवा म्हणेल भिका मागतात भिका मागतात हा मग खोटं बोलायचं चुकीला माफी नाही समजा बुवा आणि आणि आजची बारी आजची सेवा बस झाली ना पहिली बारी संपवतो दुसऱ्या बारीला फक्त ह्यानं तोंडात आई म्हणाला ना आई म्हणाला ना की बाबा कसा येतो का फक्त बघायचा लावलं म्हणून सगळ्यांना माय मावलेलं का वाईट बोललो नाही ना जर काय वाईट बोललो असेल तर माझा मला परत द्या बरोबर ना आणि बारी संपवतो पहिल्या बारीचा रामराम आणि जर बारी पुरली नसेल तर शेवटला माझं दोघं जण राहतील बघा कसं खिदलावून जातात फक्त बघायचं हा पहिल्या बारीचा निरोप घेतो आणि माझी कोंडातली राधा हा तुला एकच वादा तुम्हालाही दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र